आता नाही होत मला. ए मिट्टो कबूतर, वेलकम बॅक टू माय चॅनेल. माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो. सकाळचे 7 वाजलेले आहे फ्रेंड्स. हाय फ्रेंड, आदिवासी जीवन म्हणजे जंगलातलं नाही रानातलं जीवन तुम्हाला मी दाखवलेलं आहे. हे रानातलं पहाडी जीवनच एक पद्धतीचं म्हणावं लागेल. या पद्धतीत असतं बघा, बाहेरच स्वयंपाक करते, सगळं उघड्यावरती संसार पडलेला आहे. रानातलं जीवन आहे, एक प्रकारचं पहाडी जीवन म्हणावं लागेल. आता जेवण करायचं चालू आहे आमच्या पप्प्याचं. या वेळेला कोण घेत आहे? सध्या 10 वाजलेत सकाळचे. ऊन कडाक्याचं ऊन पडलेलं आहे मैत्रिणींनो आणि मित्रांनो. 25 लसूण पिऊ. हाय फ्रेंड, शेडचे काम चालू आहे सध्या तरी. ऊन कडाक्याचे पडलेले आहे. खूप कष्टाचे दिवस, मेहनतीचे दिवस चालू आहेत. मी केलं असतं पण मी माझा प्रॉब्लेम असल्यामुळे मी करू शकत नाही. कारण याच्या आधी मी केलं होतं, त्याच्यामुळे माझ्या गर्भाशयावर खूप झाला होता. त्याच्यामुळे मी करत नाही सध्या तरी. मलाही करू वाटतं पण नाही करू. माझी बहीण आणि आई आहे बघा, खूप मेहनतीचे काम करत आहेत, कष्टाचे काम करत आहेत. तर सपोर्ट करत राहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब जरूर करा. काय माहिती पडलाय ते दगड. फ्रेंड, कपडे धुण्यासाठी मी आले. पाण्याची खूप टंचाई आहे. माझ्या मैत्रिणीच्या आजी आहेत. ही माझ्या क्लासमध्ये 12वीला स्वाती नावाची मुलगी होती, तिची आजी. तर त्यांच्या इथं आम्ही कपडे, म्हणजे पाण्याचा प्रॉब्लेम असला यांच्याकडं, कपडे धुण्यासाठी आले कपडे घेऊन घरून. ए मिट्टो कबूतर, पाणी पितो काय? पण जवळ येत नाही, काय येत नाही. काम करायला नको. हाय फ्रेंड, दुपारची वेळ झालेली आहे. बघा, अभ्यास करायला ना कुठल्या सुखसुविधाची गरज नाही. तर पप्पा आमचा रवी अरुण आमचा अभ्यास करतोय. बघा, त्यांचं शेडचं काम चालू आहे. म्हणजे खूप कष्टाचे दिवस चालू आहेत त्यांचे, मेहनतीचे दिवस. कुठलीही त्यांना सुख सुविधा नाही. पहिले त्यांचे वडील काम करत होते, त्या पैशातून ते घर खर्च करून शिक्षणाचा खर्च करत होते. पण आता सध्या तरी ना, म्हणजे एकही रुपया म्हणजे त्यांचं इन्कम नाही आहे. आणि त्यांची आई ही आहे, तर ती 200-250 रुपये हजेरीने कामाला जाते दुसऱ्यांच्या इथे. त्यांना शेती पण नाही आहे. थोडीशी म्हणजे 1 एकर शेत आहे, त्यात काय पिकत नाही, पाणी वगैरे काहीच नाही आहे. आणि हा मुलगा 10वीला आहे सध्या, अभ्यास करतो. मला कुठल्याही सुखसुविधाची गरज नाही आणि अभ्यास करतो हा. लाईट नाही आहे घरात, आणखीन काहीही लावलेले नाही. जे इन्कमचं साधन होतं तेही म्हणजे निघून गेलेलं आहे. ते एक्सपायर झाल्यामुळे इन्कम काहीही येत नाही आहे, स्टॉप झालेलं आहे इन्कम. तर असेच व्हिडिओ मी शेअर करत जाईल तुमच्यापर्यंत. आमची सुख दुःख शेअर करत जाईल. तुम्ही सपोर्ट करत राहा, शेअर करा, लाईक करा. बस, हा आमचा मुलगा आहे बहिणीचा, हुशार आहे शाळेत. तर 10वीला आहे, औंधा. अभ्यास करतो ना, बोल की काहीतरी. अभ्यास करतो बघा. म्हणजे वडिलांचं जे छायाछत्र जे होतं
डोक्यावरचं तेच सगळं निघून गेलेलं आहे. आणि आज सर्व जिम्मेदारी ना, याच्यापेक्षा एक मोठा भाऊ आहे त्याच्यावर सर्व जिम्मेदारी आहे. तोही कॉम्प्युटरची 10वी झालेली आहे, कॉम्प्युटरच्या क्लासला गेलेला आहे. म्हणजे फार बिकट परिस्थिती आहे सध्या तरी. आणि यावर्षी पाऊस नसल्यामुळे ना दुष्काळ पडलेला आहे आणि पाणी वगैरे काही नाही जनावरांना. तो हौद आहे तो अगदी कोरडा पडलेला आहे हौद, पण त्यात पाणी तर टिपका बरंही नाहीये. आणि मला येऊ वाटलं म्हणून सांत्वन करण्यासाठी मी आले माझ्या बहिणीकडे. तर ही माझी आई आहे. आई बोल ना ग, बोल ना काहीतरी व्हिडिओ मध्ये माझ्या पण. काय बरे वनवास आहे तर काय करतो काम करू. हो, ही पण मरायला लागली मी काम करून. लय काम करत होती माझी पण. लेकरांना शाळा शिकवलंय, काय नाही एक बी नोकरीला नाही ती, नोकरी नाही लागली काय. अजून पण काम करते. त्यांना बाकीच्यांना बहिणींना थोडी थोडी शाळा शिकवली 10वी. 50-60 वर्षाची माझी वय झाली आणि अजून कामच चालू आहे. 70 देत नाही मला. 5च्या पुढे वय आहे माझ्या आईचं. थोडस ती गरीबाची घरी दिलं मलाच भांडते ती लेकर. काय करावं, नशीब जे आहे त्याचं, नशिबा पुढे काय असतं. आता जावई मेला, रडायला लागली पोरगी, काय देऊ मला भांडते ती. काय वाटवर रडावा, तिला बस गरीबी परिस्थिती, कुठवर काम करावा, शेती काम करा. बाया लय काम करून घेते ती, जीव खाते ती, जीव खाते ती. दुष्काळ पडलेला आहे, पाणी नाही यावर्षी, पाऊस नाही, दुष्काळ पडलंय, ज्वारी नाही राहणार, पेरलं बी नाही, फडक पाडून पोरग गेला, परवडत नाही म्हणून राहणं, काम करून खायला. काम करते पुण्याला, मुंबई पुण्याला काम करते ती. आता मी रोज रडत जाते रोज खोरपायला. लाईट बिल भरावं लागते, पुरत नाही पैसे बी नांगरायला, पाळी घालायला. काय करावा, तुम्ही तरी मदत करा. हिडी झाले, टेन्शन दुखत आहे, टेन्शन येते मला. काम करून हातपाय गळून बसते खाली माझे. काम करायला बोलते, कंबर दुखते, मनका गेले, खुबा गेले. कुठवर काम करू, भाकर खावं वाटाना काम केल्यावर. पोरं बघत नाही, त्यांचे बायकान पोरं. आपल्याला कोण बघायला लागले, असं जन्म जाणार आहे. असं जन्म गेले ना, आता कुठं राहिले माझं. कोण बघत नाही. शाळा शिकवलं ना, पैसोना बघत नाही, पोरं बघत नाही, त्याचा बायका बघते ती. आता मी काम करून खाते, काम बी होत नाही, पण गळ करते काम. गळ हातपाय गळून पडते खाली, पेंढऱ्या, मांड्या, कंबर, मनक. माझी बहीण आहे, पाठीमागच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे. रडते, लय वनवास बघलेला मी लहानपणापासून. आई वडिला फसवी, नवऱ्या फसवी, नवऱ्याची कोबा गेले, मनका गेले, ते काय नाही. म्हणजे माझ्या वडिलांचं बसू नाही ते बी, काय काम होत नाही. आता मीच पळती एकटी, ती बी वसा पळते ती बाया. मला बोलवते ते का मला बोलवते ती कामाला. होत नाही, पण बळच करते ती. मिठाबरोबर भाकरी खाते, बाजार करीत नाही. पैसा असता बाजार करीत, पैसाच नाही, बाजार कशी करू. काय करू, लय वनवास दुखत आहे दिवसभर. रासारी मला झोपच नाही. 10-15 वर्ष मला का नाही दुखत आहे डोकं. कमाई कोणी करणार नाही. म्हाताराची पण वाकून गेले, खाली बसूनच आहे. मग 15 वर्ष झालं. काय करतेस तू? हे आमचा मुलगा ना 10वीला आहे. खूप म्हणजे लहान वय, 15 वर्षाचं वय आहे. या लहान वयात बघा हे काम करतोय, खूप अवघड काम आहे. अरे बोल की पप्प्या, पप्प्या, अरे कसं वय तर तू मोबाईल मध्ये व्हिडिओ मध्ये बोलत नाही, माणसां कधी बोलायचा. बघ किती लहान वयात काम, म्हणजे एवढं हार्डवर्क करतो म्हणायचं, हार्डवर्क. हे सगळं आता खोदायचंय आणि घरात नेऊन अर्ध टाकलेलं आहे आणि पूर्ण घर भरायचंय. असं बोल ना काहीतरी. काय बोलायचं, काय पण वाटेवर. हा बोल की. काय बोलायचं, असंच काम करायचं म्हणावं. त्याला ना बोलायला नको वाटतंय त्याला. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, कमेंट, शेअर, लाईक, सबस्क्राईब जरूर करा. आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा. टाटा, बाय बाय.